चंद्रपूर लोकसभेच्या एका महिला उमेदवारानं मतदारांना अजब आश्वासन दिलंय। निवडून आल्यास आनंदाच्या शिधासह स्वस्त धान्य दुकानातून दारू बियर देऊ, बेरोजगारांना मद्यविक्रीचे परवाने देऊ असे आश्वासन अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी दिलंय। यापूर्वीही त्यांनी चिमूर विधानसभा निवडणुकीत असंच आश्वासन दिलं होतं, मात्र त्या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती। वंचित बहुजन आघाडीनं नांदेडच्या जागेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे। हा काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचा दावा खोटा असल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणाले। काँग्रेसला पराभव समोर दिसतोय, त्यामुळे अशा प्रकारची घोषणा करून काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेझार इथल्या दिवंगत मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। यावेळी शिवसेना नेते अनिल परब देखील उपस्थित होते। सोलापुर लोकसभेची जागा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं जोरदार तयारी केली आहे। त्यामुळे आता वंचितमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडून 7 इच्छुकांच्या नावावर चर्चा केली जाते आहे। आजच सोलापूर लोकसभेसाठीचा वंचितचा उमेदवार जाहीर करणार आहे, तर 19 एप्रिल नंतर सोलापुरात आंबेडकरांची सभा होईल। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलेल्या ऑफरचा पुनरुच्चार केलाय। कोल्हापूर आणि नागपूरमध्ये वंचितनं काँग्रेसला पाठिंबा देऊ केलाय। वंचितची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने इतर 5 जागांचा प्रस्ताव पाठवावा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची चर्चा सुरू झाल्याचंही आंबेडकर म्हणाले। माजी आमदार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे अखेर सांगली लोकसभा आखाड्यात उतरले। सांगलीत पार पडलेल्या ओबीसी बहुजन सत्ता संपादन मेळाव्यात त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपल्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याचं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं। शेंडगेंच्या उमेदवारीमुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी प्रमोद वर्मा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली। त्यांनी वाशिम जिल्ह्यातील खर्चविषयक कामांचा नुकताच आढावा घेतला। व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावं, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बँका आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं नियोजन करावं असे निर्देश वर्मा यांनी दिले। लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, मात्र अकोला जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह प्रशासनाला त्याचा विसर पडलेला दिसतोय। या ठिकाणी उद्घाटन आणि नूतनीकरणासाठी लावलेले फलक तसेच आहे, याकडे कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय असा आरोप होतोय।